तर या गॅस दरवाढीवर मुंबईकरांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात. गॅस सिलेंडरचे खूप भाव वाढलेले आहेत. मी एक भाजी विकते आणि माझं डायलिसिस पण चालू आहे. त्याच्यात माझं औषधाचं पण होत नाही आणि ते गॅस सिलेंडरचं कसं काय करायचं. मुलं शिकत आहेत. नंतर आम्ही फार अशी आमची परिस्थिती खूप हे आहे. महागाई खूप फटका बसतो महागाईचा आम्हाला. त्याच्यात आम्हाला काहीच नाही हे होत. गॅस वगैरे परवडत नाही भरायला आता. आम्ही सफाल घरून नेतो. 2 वाजता उठून आम्ही खूप मेहनत करून इकडे 7 वाजेपर्यंत पोचतो. तर हा 60 रुपयाने वाढलेला भाव आमच्यावर खूप म्हणजे आमच्यावर परिणाम होतो खूप. कारण आम्हाला कसं सर्वसामान्य माणसं आहेत. आम्ही 2 पैसे कुठे वाचतील त्याचा विचार करत असतो नेहमी. पगार वाढत नाहीत, बाकी हे सगळे भाव वाढतात. त्याच्यामध्ये आता काय कारणं देणार, तर युद्ध चाललं आहे त्याच्यामुळे पेट्रोलचे भाव, तेलाचे भाव वाढले, येत नाही आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे मग तेलाचे भाव इकडे वाढणार असे सांगतात. मग त्याचं ह्याचं पण हेच सांगणार की त्याच्यामुळे वाढले भाव. ह्या लोकांना मुळात वाढवायचेच असतात भाव. कारणं अशी सांगतात की असे ह्या युद्धामुळे तिकडनं आपल्याकडे ऑइल येत नाही, मग त्याच्यामुळे आपल्याला फटका बसतो म्हणून भाव वाढले. नक्कीच याचा तर भरपूर म्हणजे गृहिणींना खूपच जास्त फटका बसतो. कारण पूर्ण स्वयंपाकघर गृहिणींच्या हातात असतं आणि नुसतं सिलेंडर तर वाढलंच आहे आणि ती जीवनावश्यक वस्तू आहे, त्यामुळे ती तर घ्यावीच लागणार आहे. पण त्याचा बाकी याच्यावर फरक पडतो. म्हणजे इकडे कुठेतरी ॲडजस्ट करून आपल्याला तिकडे आपलं बजेट सांभाळावं लागतं. तर हे म्हणजे महागाई वाढतेच आहे दिवसेंदिवस, पण नोकरदार वर्गांचे पगार नाही वाढत आहे. म्हणजे असं नाही की दरवर्षी महागाई वाढते, जसं की सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढतात, म्हणजे काही काळाने वाढतात, पण तसं त्याप्रमाणे मिळकत नाही वाढत.